गडचिरोली तालुक्यातील टेंभा ते चांभारडा तालुका जिल्हा गडचिरोली या बायपास रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार असलेल्या कंत्राटदार आणि पंतप्रधान ग्रामसडक योजना विभागाच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून नुकसान भरपाई वसूल करण्यात यावी. पंतप्रधान ग्रामसडक योजना विभागाच्या वतीनं गडचिरोली तालुक्यातील मौशिखाम मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील मरेगाव ते अमीरजा सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम करण्यात आले. या रस्त्याचे काम ज्या कंत्राटदाराला देण्यात आले त्या कंत्राटदाराने रस्ता बांधकामासाठी लागणारे साहित्य मरेगाव येथून न नेता टेंभा ते चांभारडा या रस्त्यावरून वाहतूक केली. कंत्राटदारांच्या अवजड वाहनांमुळे टेंभा ते चांभारडा या रस्त्याची चाळण झाली आहे. पूर्ण रस्ता खड्ड्यात गेला असून नागरिकांना मार्गक्रमण करणे धोकादायक झाले आहे. रस्त्याची दैनावस्था लक्षात घेतली तर या रस्त्यावरून दुचाकी वाहनसुद्धा चालवणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे. या रस्त्यावर वाहने फसत असून अपघाताच्या घटना घडल्या आहेत. रस्त्याच्या दुरावस्थेला संबंधित कंत्राटदार आणि पंतप्रधान ग्रामसडक योजना विभागाचे अभियंता जबाबदार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना दळणवळण करणे सोयीस्कर व्हावे म्हणून शासन रस्ते विकासांवर कोट्यावधी रुपये खर्च करत आहे. टेंभा ते चांभारडा या रस्त्याच्या दुरावस्थेला संबंधित कंत्राटदार आणि पंतप्रधान ग्रामसडक योजना विभागाचे संबंधित अभियंता सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. या रस्त्याची दुरावस्था झाल्याने नागरिक आणि शेतकरी बांधवांना मार्गक्रमण करण्याबरोबरच शेतावर कृषी साहित्य वाहून नेण्यास अडचण निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाचे प्रमुख या नात्याने सदर गंभीर बाबीची दखल घेऊन रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार असलेला कंत्राटदार आणि संबंधित अभियंत्यावर शासनाचे नुकसान केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि टेंभा ते चांभारडा या बायपास रस्त्याच्या झालेल्या नुकसानीची रक्कम जमा वसूल करण्यात यावी. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. याबाबत आपणास निवेदनाद्वारे अवगत करून देण्यात येत आहे. अरविंद भाऊ कात्रटवार, लोकनेते, मौशिखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील पाहणी केली. गडचिरोली संवाददाता आसिफ कुरेशी.